हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि हा माझा फर्स्ट व्लॉग असणार आहे नवीन वर्षात. सो मी चालली आहे गारवी गुजरी सेलला, जे बोरिवलीमध्ये प्रबोधनकर ठाकरे हॉलच्या खाली दरवर्षी लागतं आणि मी तुम्हाला तिकडचं कलेक्शन दाखवीन. हे मी सेकंड टाइम चालली आहे. फर्स्ट टाइम जेव्हा मी गेलेली तर खूप सुंदर कलेक्शन होतं, म्हणून मला शूट करायचं आहे. तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील या व्लॉगमध्ये, सो स्टे ट्यून. तर मी मम्मीसोबत जाणार आहे. मी मम्मीला आधी तिच्या वर्क प्लेसवर भेटीन आणि मग तिथून आम्ही जाऊ प्रबोधनकर ठाकरे हॉलजवळ. तर या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा की तुम्ही या वर्षासाठी काय गोल्स डिसाईड केले, की तुम्हाला काही गोल्स अचीव करायचे ते तुम्ही डिसाईड केले, ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझा गोल या वर्षासाठी आहे की मी कॉन्टेंट क्रिएशन थोडं सिरियसली घेऊन करणार आहे. व्लॉगिंग आणि थोडे इंस्टाग्राम रील्स वगैरे सगळं. मम्मीसाठी पण व्हिडिओज बनवणं, हे सगळं मी यावर्षी सिरियसली करणार आहे. सो तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा, याची मी अपेक्षा करते. सगळ्यांनी मला सपोर्ट करा प्लीज, आणि प्लीज माझे व्हिडिओज लाईक, कॉमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतायत, नाही आवडतायत, मी काही इम्प्रूव्हमेंट्स करायला पाहिजे, हे मला तुम्ही नक्कीच सांगा. तर हा जो गारवी गुजरी सेल आहे ना, हा दरवर्षी लागतो. मला वाटते वर्षातून 2-3दा लागतो. प्रबोधनकरलाच लागतो आणि नेहमी एवढं सुंदर कलेक्शन असतं त्यांच्याकडे आणि वेगळं वेगळं असतं. प्रत्येक स्टॉलवरती तुम्हाला वेगळं कलेक्शन बघायला मिळेल आणि काही स्टॉल्सवर खूप रिझनेबल रेट्सला एकदम मस्त मस्त कुर्ती, साड्या सगळं मिळतं. खूप छान असतात. मी सगळे डिटेल्स कॅप्शनमध्ये देईन, तर कॅप्शन नीट वाचूनच तुम्ही जा. मम्मी भेटली आहे मला, आम्ही आलेलो आहोत. हाय कर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर टू एव्हरीवन. आम्ही आलो पण आहे. मी शूट करते, दाखवते तुम्हाला. तर हा आहे तो गारवी गुजरी सेल. 1 ते 15 तारखेपर्यंत आहे इथे प्रबोधनकरला. तुम्हाला दाखवते मी आता. हे थोडंफार त्यांनी त्यांचं कलेक्शन बाहेर लावलेलं आहे. सो लेट्स गो अँड सी काय आहे. हॅलो, हाय. हे मम्मीचे कलीग आहेत. हॅपी न्यू इयर. हो आला का? बघितलं का तुझ्या लेन्थ मध्ये बरोबर झाला? बरोबर झाला. माझा आहे हा जिराफ. आणि तुला कोणता हेच असं? मी फुल राऊंड मारून तुम्हाला कलेक्शन दाखवते पूर्ण. मी लास्ट टाइम या स्टॉलवरून पण घेतलेलं होतं. इथे साड्या, ड्रेसेस, ज्वेलरी, रेडीमेड ब्लाउजेस पण आहेत. खूप मस्त मस्त कलेक्शन आहे. तुम्ही नक्की विजिट करा इथे. आणि मी अजून एक्सप्लोअर करेन, तुम्हाला फक्त दाखवते की काय काय कलेक्शन आहे. इथे ऑक्सिडाइज ज्वेलरी पण आहे आणि सगळ्या स्टॉलवर तुम्हाला ना एकदम युनिक कलेक्शन मिळेल. असं काही एक पण डिझाईन रेपिटेटिव्ह नाही आहे. ते स्टोन्स आहेत, जर तुम्ही स्टोनमध्ये इंटरेस्टेड आहात तर. आणि अजून भरपूर स्टॉल्स आहेत, तुम्ही बघू शकता. इथे बॅग्स आहेत, हे कलेक्शन आहे. एवढे सगळे स्टॉल्स आणि प्रत्येक स्टॉलवरती एकदम युनिक कलेक्शन आहे. आम्ही आता फिरू सगळे स्टॉल्स आणि मी तुम्हाला दाखवते एव्हरी स्टॉलवर काय काय आहे. जास्त नाही, फक्त 11.5. आपल्याला कमी करून देणार सांगून आले. हा कितीला? 1150. खूपच लॉंग आहे ती का? बोला
मेन्स कलेक्शनसाठी पण शर्ट्स आहेत बघा. हे 650ला कुर्ती. समोरचा कलर हां हे वाला ना. हां या 650ला आहेत शॉर्ट कुर्तीज. इथे खूप छान कलेक्शन आहे. ह्याची काय प्राईस आहे? 550. ह्याची काय प्राइस आहे? 550. हे शॉर्ट आहेत का लॉंग? हे वाला असे झालंय ना तुझं pattern. हे स्लीवलेस वाले आहेत 550 रुपीजला. ही पण डिझाईन दाखवा ना, कुठे गेली ती? ही वाली ही वाली सेम आहे. सेम आहे, कलर वेगळा आहे. ही वाला बघ हे बघ, कलर. हे दाखवा जरा ओपन अप करून. हे बघ, हे पण त्याच्यातला दुसरा कलर आहे. हा कलर आवडला. ही छान वाटते ना. या 500ला या कुर्तीज आहेत. मम्मीच्या साईजमध्ये त्या 2XL मध्ये आहेत. आणि यांच्याकडे अजून पण डिझाईन्स आहेत. हे फ्लेअरवाले आहेत थोडे 600 रुपीज. आणि हे वाले आहेत नॉर्मलवाले, हे 500 रुपीज. मोठी साईज आहे. साडी आहे ही. हां ते कळालं मला. साडी आहे. प्राइस साडी का 8,000 बरोबर. 8,000 रुपये. हे आहेत बघा. त्याच्यात मांडे. मैं जरा आगे से जाके आती हूँ. ये ये कोई पसंद नहीं आया ऐसा वाला? नहीं, यानी मेरे ये कलर्स हो गए हैं, तो ये थोड़ा रख दो बाजू में, देखते हैं. हा पल्लू आहे आणि ही 8,000ला आहे साडी. हे पण त्याला बॉर्डर्स है. स्टोल पण आहे. उसी मटेरियल का हे है. कितीला? ये कितने का स्टोल? 1500. फक्त 1500. ये भी उतना ही 8,000 के है. अच्छा ये दुपट्टा. मोठ्या कुर्तीज आहेत बांधणीवाल्या. ऑक्सिडाइज ज्वेलरीचा स्टॉल आहे इथे. मम्मी बघते काहीतरी. हे कसं आहे? हे कसं आहे? 250 का मैम. विदाउट साउंड ऑल्सो येतो. This doesn't have. This you can take it out. और ये ये 350 का 2 पीस है मैम. सिंगल पीस भी ले सकते हैं. सिंगल भी ले सकते हैं. उसमें साइज है अवेलेबल के वही साइज. साइज ये एक ही है मैम. ये निकालो तो चलेगा ना. ये सिंपल में ऐसे में है. और ये देखिए आप इधर आगे रखो ना, बस ये सेट है मैम. हे इथे रेडीमेड ब्लाउजेस आहेत आणि खूप मस्त मस्त डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये पण. खूप आहेत आणि ऑप्शन्स. कॉर सेट्स पण आहेत इथे. इसका क्या प्राइस होगा? वो आपको 800. ओके. आणि डिझाईन्स पण आहेत अजून. समझी भी नहीं. ह्याची काय प्राइस आहे मम्मी? भी नहीं. मेरा देख के मेरी फ्रेंड के लिए भी 2 लेके गई ना. आंटी इसका क्या प्राइस है? 650. मोठ्या साईजचा ना. सगळ्या डिझाईन्स आहेत. क्यूट तो लग रही हूँ. पैसा बोलो कितना क्यूट है. चली जाएगी, इसके लिए मैं बोल रही हूँ. बहुत प्यारी डिजाइन. ये तो बाई चांस ही मिलता है, बाई चांस. सच्ची बोल रही है. रॉयल लुक लगता है ये पहनने तो आप. रॉयल लुक. सच्ची में ये देखिए, है ना, बढ़िया लग रहा है क्या? जीन्सवर घालू तो शकतो. फिर ये प्रिंट बाई चांस ही मिलती है, सच बोलती हूँ. पूरे में नहीं होगी, आप देख लेना. मैं हाँ, ये क्रॉप कलर टॉप ही है. पण आहेत त्यांच्याकडे. कलर्स आहेत. हा कलर. ब्लू पण छान वाटेल ना. हा ब्लू ना. हा वाला. निकाल. फिर ये भी मस्त है, 2 कलर में. डिजाइनर पीस है तभी बनता है. ये देखिए पूरे में 700 रुपीज. इसमें डबल फुल मिरर वर्क आहे. हा आवडला मला. मस्त छान वाटतं. हा छान वाटतं. बहुत बढ़िया पीस लग रहा है सच्ची में.
ह्या 3 घेतल्या आम्ही, 2 मम्मीच्या, एक माझी. आता ते बिल बनवत आहेत. तो सबसे मेरा रेट 425 मध्ये वर्क मध्ये. बाटिक अच्छा है, बाटिक आणि ते अजरक वाला. हे काय प्राइस आहे त्याचे? क्या है वो बाटिक का क्या प्राइस है? बाटिक आपको पड़ेगा 850। 850. 850. वाला क्लॉथ है। दुपट्टा के साथ है ना वो? हे 850. 850 विद दुपट्टा. क्लॉथ बहुत अच्छा है। ये अजरक. हाँ, ये 1050। 1000 रुपीज. अच्छा दुपट्टा असाच येणार अजरक वाला. कॉटन भी मेरे पास ये हमेशा रहता है। कॉटन साइड में 60-40। लॉन्ग कुर्ती इस बार अभी 90-10 1300 है आहे पूरा। आणि या नेक्स्ट वीक में शॉर्ट कॉटन भी 800-900 ला. आणि या पॅटर्न्स आहेत अभी त्यांच्याकडे कॉटन में शॉर्ट कुर्ती वगैरह मिलेगी। बऱ्याच. माझी ट्रायल करताना टिकली पडलेली आहे, सो प्लीज एक्सक्यूज. आम्ही आता बिलिंग करायला आलो आहे. आम्ही म्हणजे असं फुल राऊंड घेऊन मग एंट्रन्सला बिलिंग काउंटर आहे. तुम्ही सगळे बिल सोबत घ्या आणि एंट्रन्सला बिलिंग करा त्याची पेमेंट करून. आणि या टाईम खूप सुंदर कलेक्शन आहे ॲक्च्युली आणि भरपूर स्टॉल्सवरती तुम्हाला खूप रिजनेबल रेटमध्ये शॉर्ट कुर्तीज, लॉंग कुर्तीज मिळतील. मला तरी खूप आवडल्या, पण आम्ही रिसेंटली शॉपिंग केलेलं म्हणून मी जास्त नाही घेतलं आहे. तर तुम्ही नक्की विजिट करा, इथे खूप सुंदर कलेक्शन आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल कलेक्शन. मला तरी या टाईमचं कलेक्शन खूप आवडलं आणि तुम्ही नक्की विजिट करा. बाहेर पडलेलो आहोत आम्ही. मम्मी, तुला कलेक्शन कसं वाटलं त्यांचं या टाईमचं? छान आहे. काय काही नवीन आयटम्स आलेले आहेत, नवीन प्रिंट्स आलेले आहेत, मटेरियलचे पण क्वालिटीज नवीन नवीन आलेले आहेत. छान आहे. थोडं असतं रेटमध्ये पण वर्थ करतं, कारण त्याचा लुक आणि त्या मटेरियलची क्वालिटी. आणि तुम्हाला सांगेन, तुम्ही जेव्हा शॉर्ट कुर्तीज घेतायत एस्पेशली अशा त्या 500-600 वाल्या, तर ती पूर्ण बघून घ्या, कारण ते हँड प्रिंटेड आहेत. तर कुठे कुठे डाग वगैरे लागले असतात, तर तुम्ही घेताना बघून घ्या. ब्लॉक प्रिंटिंग असतं. हां, म्हणून तसं पूर्ण बघून घ्या तुम्ही. आणि लेट मी नो तुम्ही किती शॉपिंग केली इकडे आणि तुम्हाला काही वेगळं मिळालं तर तुम्ही याल तेव्हा. आणि तुम्ही वेळ काढून या इथे त्यांचं कलेक्शन बघायला. पूर्ण एक्सप्लोर करा त्यांचं कलेक्शन आणि मग तुम्ही डिसाईड करा तुम्हाला काय काय विकत घ्यायचं आहे. सगळ्या रेंजेसमध्ये आहेत गोष्टी, पण स्वस्त पण आहेत आणि खूप महाग पण आहेत. आत्ताच त्यांनी एक साडी दाखवली, ती 83,000ची होती. मला वर्थ तर नाही वाटली, पण माहिती नाही ती मे बी हँड प्रिंटेड आहे किंवा काय, आय डोंट नो. पण 83,000चं तरी मी तरी नाही विकत घेणार आता. पण खूप छान होतं कलेक्शन. मला ते सिल्क मटेरियलवाल्या ज्या कुर्त्या आहे ना, त्याचा लुक काहीतरी वेगळाच येतो. मी एक लास्ट इयरच घेतली आहे आणि ती मला खूप आवडते. मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दाखवीन ती घालून. So that was all about the vlog, guys. Thank you so much for watching. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड कॉमेंट आणि डू सबस्क्राईब टू माय चॅनल. दॅट्स ऑल. बाय बाय. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.